श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. 15 जूनची ती महाभयंकर अमावस्या साधीसुधी नव्हती. तिने अवकाशात काही विनाशकारी लहरी निर्माण केल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम आता तुमच्या आयुष्यात होत आहे. तुम्ही आजवर जे आयुष्य अत्यंत शिस्तीत आणि बुद्धिमत्तेने जगलात, तिथे आता एका अनपेक्षित वादळाने एंट्री घेतली आहे. तुम्हाला वाटत असेल की सगळं काही आलबेल आहे, पण लक्षात ठेवा, शांततेच्या नंतर मोठे वादळ येते. ग्रहमानाची ही वक्रदृष्टी तुमच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली असून तुमच्या सुखाला लागलेली ही नजर आता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा पाहणार आहे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला तर एक अत्यंत भीतीदायक चित्र समोर येत आहे. शनी आणि राहूची युती आधीच सुरू असताना आता मंगळ ग्रहाच्या वक्रदृष्टीने एका भयंकर अंगार योगाची निर्मिती केली आहे. हे केवळ ग्रहाचे फिरणे नसून तुमच्या भोवती रचले जाणारे एक अदृश्य आणि प्राणघातक जाळे आहेत. ही नकारात्मक ऊर्जा केवळ तुमची प्रगतीच थांबवणार नाही, तर तुमच्या घरातील समृद्धी आणि शांतीला एका रात्रीत राखरांगोळी करण्यासाठी पूर्णपणे सक्रिय झाली आहे. जर तुम्ही या ब्रह्मांडाच्या इशाऱ्याला वेळेत ओळखले नाही, तर मोठे संकट ओढण्याची दाट शक्यता आहे. आता तुमच्याकडे दोनच पर्याय उरले आहेत. एक तर या धोक्याकडे दुर्लक्ष करून संकटांना आमंत्रण देणे, किंवा आत्ताच सावध होऊन आपल्या भविष्याचे रक्षण करणे. या काळात शनीची क्रूर दृष्टी तुमच्या संयमाची कठोर परीक्षा घेणार आहे, तर राहू तुम्हाला भ्रमात टाकून चुकीचे निर्णय घेण्यास भास पाडणार आहे. तुमच्या नकळत तुमच्या आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक बाबीमध्ये जे षडयंत्र विणले जात आहे, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आता तुमच्या हातात आहे. हा काळ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकणे हीच तुमची एकमेव ढाल असणार आहे. मित्रांनो, बाहेरच्या शत्रूची भीती वाटणे साहजिक आहे, पण जेव्हा तुमचा स्वकीयच तुमच्या विनाशाची वाट पाहत असतो, तेव्हा वेदना अधिक खोल असतात. तुमच्या अवतीभोवती अशी एक व्यक्ती वावरत आहे, जिच्यावर तुम्ही स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवला. तुम्ही तुमच्या आनंदाच्या आणि दुःखाच्या गोष्टी तिला बिनदिक्कत सांगितल्या, पण तुम्हाला कल्पनाही नाही की तीच व्यक्ती आता तुमच्याच प्रगतीचा जळफळाट करून तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी सज्ज झाली आहे. हा माणूस बाहेरून अत्यंत गोड बोलतो, पण त्याच्या मनाचा कोपरा मात्र तुमच्याबद्दलच्या द्वेषाने भरलेला आहे. हा शत्रू तुमच्या घरातील नात्यात असू शकतो, मित्रपरिवारात असू शकतो, किंवा अगदी दररोज भेटत असलेल्या सहकार्यामध्ये असू शकतो. राहूचा मायावी प्रभाव या काळात असा काही सक्रिय झाला आहे की जे तुमचे खरे चिंतक आहेत ते तुम्हाला दूर दिसतील, आणि जे तुमचे विघातक आहेत ते तुमच्या सर्वात जवळ येऊन बसले आहेत. ही व्यक्ती तुमच्या हसत्या खेळत्या संसाराची आणि तुमच्या कष्टाने कमवलेल्या आर्थिक सुबत्तेची चिरारांगोळी करायला निघाली आहे. जेव्हा तुम्ही तिच्याशी बोलता, तेव्हा ती तुमच्याशी अशी आपुलकी दाखवते की तुम्हाला तिच्यावर संशय घेणेही पाप वाटू लागेल. पण हे तुमचे सर्वात मोठे दुर्दैव ठरणार आहे. लक्षात ठेवा, हा कोणी परका माणूस नाही, तर तो तुमच्या ताटात जेवणारा आणि तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुमच्याच विनाशाचा खड्डा खणणारा आहे. तुमची प्रगती, तुमचे यश आणि तुमची बुद्धिमत्ता या लोकांना पचत नाहीये. ते तुमच्या आयुष्यात आग लावण्यासाठी आणि तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचण्यासाठी रोज नवीन डाव रचत आहेत. तुम्हाला वाटते की ती व्यक्ती काळजी करते, तर नाही, ती तुमच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे, जेणेकरून तुम्हाला कधी खाली पाडता येईल. जर तुम्हाला या कपटी माणसापासून स्वतःचा जीव, आबरू आणि भविष्य वाचवायचे असेल, तर आत्ताच तुमची नजर बदला आणि तुम्हाला आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे कायमचे बंद करा. आत्तापर्यंत आपण ज्या कपटी शत्रूबद्दल बोललो, त्याची ओळख पटवण्याची वेळ आली आहे. ज्योतिषशास्त्रातील अतिशय प्राचीन आणि अचूक अशा अक्षराच्या ऊर्जेनुसार काही विशिष्ट नावाच्या व्यक्तीपासून तुम्हाला या काळात 7.5 सारखी सावधगिरी बाळगायची आहे.
ही नावे तुमच्या परिचर्यातील असू शकतात, तुमच्या नात्यातील असू शकतात किंवा अगदी तुमच्या जवळचे मित्रही असू शकतात, ज्याच्या नावाची सुरुवात द, म आणि प या अक्षरापासून होते. अशा व्यक्तीच्या हालचालीकडे काळात विशेष लक्ष द्या. हे केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कुंडलीतील ग्रहाच्या स्थितीनुसार दिलेले एक अत्यंत गंभीर संकेत आहे. हे द, म, प अक्षराचे लोक वरून खूप गोड बोलणारे, तुमच्या आयुष्यात रस घेणारे आणि वेळप्रसंगी तुम्हाला मदत करणारे दाखवत असले तरी त्यांच्या मनात तळ गाठणे कठीण आहे. जेव्हा तुम्ही त्यांना भेटता तेव्हा ते तुमच्याशी इतकी आपुलकीने वागता की तुम्हाला त्यांच्यावर संशय घेणेही चुकीचे वाटू लागेल. पण लक्षात ठेवा, हेच लोक मागून तुमच्या नावाचे विष लोकांमध्ये पसरवत आहेत आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आग लावण्यासाठी रोज नवीन संधी शोधत आहेत. तुमच्या यशाचा आणि सुखाचा त्यांना इतका मत्सर वाटतो की ते तुमच्याशी समोर गोड आणि मागे कट अशी नीती अवलंबत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या लोकांपासून लांब राहायचे कसे? याचे उत्तर अगदी सोपे आहे. या काळात या अक्षराच्या व्यक्तीसोबत तुमचे वैयक्तिक रहस्य, तुमच्या व्यवसायाच्या योजना किंवा तुमच्या घरातील खाजगी गोष्टी शेअर करणे पूर्णपणे बंद करा. ते तुमच्या प्रगतीचा आणि बुद्धिमत्तेचा जळफळाट करत आहेत. त्यांचा मुख्य हेतू तुम्हाला तुमच्याच नात्यात, तुमच्या पती-पत्नीच्या नात्यात किंवा सहकार्याच्या नजरेत खाली पाडणे हाच आहे. एकदा का तुम्ही या लोकांच्या गोड बोलण्याला बळी पडले, थांबवले, की त्यांचे अर्धे षड्यंत्र आपोआप निष्फळ ठरेल. सावध राहा, सतर्क राहा, कारण हीच खबरदारी तुम्हाला भविष्यातील मोठ्या धक्क्यापासून वाचवू शकते. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात सध्या गुरु चांडाळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही दिवस-रात्र मेहनत करून ज्या कल्पनांना आकार दिला, त्यांचे श्रेय चोरण्यासाठी काही स्वार्थी सहकारी आता सक्रिय झाले आहेत. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध गुप्त हालचाली किंवा राजकारण खेळले जात आहे. तुमच्या प्रत्येक चुकीवर कुणाची तरी बारीक नजर आहे. पण कुंभ राशीच्या जातकांनो, घाबरू नका. तुमचे भाग्यस्थान आता बळकट होत आहे, ज्यामुळे तुमचे शत्रू स्वतःच्याच जाळ्यात अडकणार आहेत. तुमची निष्ठा आणि प्रामाणिकपणा समोर येताच हेच लोक तोंडघशी पडतील आणि तुमची प्रतिष्ठा अधिक उंचावेल. तुमच्या घराच्या चार भिंतीच्या आतही काही बाहेरच्या व्यक्ती विष पेरण्याचे काम करत आहेत. हे लोक मुद्दामून तुमच्या पती-पत्नीच्या नात्यात किंवा घरातील सदस्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढणे आणि तुम्हाला एकमेकांच्या विरुद्ध भडकवणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे. एखादी छोटीशी गोष्ट जो तुमच्या घरातील आनंदाचा कणा आहे, तिथे तडे पाडण्याचे षड्यंत्र आहे. लक्षात ठेवा, घरातील हा तणाव हे तुमच्या सुखावरचा हल्ला आहे, जो केवळ तुमच्या संयमाच्या जोरावर परतून लावता येणार नाही. व्यवसाय किंवा करिअरमध्ये जितके जास्त तुमचे शत्रू तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील, तितक्याच वेगाने तुम्ही यशाची शिखरे सर करणार आहात. या काळात तुम्हाला एखादी रखडलेली पदोन्नती किंवा मोठी व्यावसायिक जबाबदारी चालून येणार आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या भविष्यातील योजना आणि कामाची गुप्तता पाळा. कोणासमोरही तुमची पते उघडू नका. शांतपणे तुमचे काम करत राहा, कारण तुमचे यशच तुमच्या शत्रूंना सर्वात सडेतोड आणि चोख उत्तर देणार आहे. या काळात मिळणाऱ्या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्ही पूर्णपणे मानसिकदृष्ट्या सक्षम राहणे गरजेचे आहे. मित्रांनो, संकटे कितीही मोठी असली तरी ज्याच्या पाठीशी देवाचा आशीर्वाद असतो, त्यांचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही. कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहेत, त्यामुळे तुमच्यासोबत अन्याय होणे अशक्य आहे. या नकारात्मक ऊर्जेला आणि तुमच्या मागे रचल्या जाणाऱ्या षड्यंत्रांना
कायमची नष्ट करण्यासाठी तुम्हाला आता एक देवी शक्तीच्या कवचाची गरज आहे. स्वामी माऊलीच्या चरणाशी आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने तयार होणारे हे सुरक्षा कवच तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल. हे केवळ उपाय नाही, तर तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे क्षण आणि समृद्धीचे वारे वाहून आणणारे दिव्य मार्ग आहेत. आता रोज सकाळी उठल्यावर तुम्ही एक छोटीशी सवय लावून घ्या. पूर्ण श्रद्धेने आणि शांत चित्तेने श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करा किंवा ओम नमः शिवाय या शिवमंत्राची आराधना करा. या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की ती तुमच्या घराभोवती आणि तुमच्या कुटुंबाभोवती एक अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल, ज्याला भेदणे कोणत्याही गुप्त शत्रूला किंवा नकारात्मक शक्तीला अशक्य होईल. अशा मंत्राच्या जपामुळे तुमच्या मनात एक असा वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल, जो तुम्हाला तुमच्या शत्रूची लढण्याची आणि त्यांना पराभूत करण्याची प्रचंड शक्ती देईल. शेवटी एकच लक्षात ठेवा, 15 जून नंतरचा हा काळ जरी तुमची परीक्षा घेणारा असला, तरी ते तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठा धडा घेऊन अधिक कणखर बनवण्यासाठी आला आहे. कोण आपले आहे आणि कोण परके याचा मुखवटा या काळात तुमच्या समोर येईल, ज्यामुळे भविष्यातील मोठे नुकसान कायमचे टळेल. देवावर श्रद्धा ठेवा, अफवांना बळी पडू नका आणि सकारात्मक राहा. कारण ब्रह्मांड ही शक्ती आणि स्वामी माऊलींचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत. तुमचे येणारे दिवस यशाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे असणार आहेत, यात तीळमार्क शंका नाही. स्वामीचा हा आशीर्वाद कायम राहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.